सो हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनू अँड सानू ब्लॉग. तर आत्ता होत आहे 12 आणि मी गुड मॉर्निंग याच्यासाठी म्हटलं कारण का अजून 12 वाजायचेच आहे, होत आहे, झाले नाही आहे अजूनपर्यंत. आणि मी रेडी झाली आहे कारण का मला थोडंसं बाहेर काम आहे. लास्टचं एक तर म्हणजे आईचं जे आधार कार्डचं काम होतं, तर त्या दिवशी फॉर्म वगैरे साईन करून आणला ग्रामपंचायतमधून वरून. तर आज तेव्हाला नेऊन त्यांना तिथे द्यायचा आहे फॉर्म आणि ते पूर्णपणे सबमिट वगैरे करायचं. आईचा ॲड्रेस चेंज करून घ्यायचा आहे. आधीचा आईचा ॲड्रेस होता पारव्याचा आणि आता आपल्याला करायचा आहे वरुडचा. तर त्याच्यामुळे फायनली आज सर्व काम लास्टचं होऊन जाईल आईचं. मग आणि एकदाचं अपडेट झालं की बस मग ते तर इथून घराच्या समोरच्या दुकानातून पण निघून जाते. तर आई तयारी करत आहे आणि मी ते बसून आहे. माझं जेवण मी जेवण केलं आहे आत्ता, कारण की मग बाहेर गेल्याच्या नंतर अजून किती लेट होईल काही माहिती नाही. आणि थोडंसं अजून दुसरं पण काम आहे. मेन घ्यायचा आहे उंदराचं औषध, कारण का आमच्या घरी एवढे उंदरं झाले. काल माझे डॉक्युमेंट संध्याकाळी फाडत होते, आईच्या लक्षात आलं ते पन्नी वाजली. तर ते लाडली बहीण योजनेसाठी मी डॉक्युमेंट्स काढून ठेवले होते वेगळे. तर ते फॉर्म भरायचा होता, तर भरला फायनली मी परवाच्या दिवशी फॉर्म. आणि आता माहीत नाही हो की नाही. तर लाडली बहीण झालं तर छानच, नाही झालं तर मग जाऊ दे, जे जसं होईल तसं. तर त्याच्यासाठी मी डॉक्युमेंट्स काढून ठेवले होते वरती आणि उंदराने असे कतरून राहिले. बस डॉक्युमेंट्स नाही कातरले. डॉक्युमेंट्स जर कातरले असते तर माझं काहीच खरं नव्हतं. त्याच्यामुळे ना सर्वात मेन की उंदराचं औषध घ्यायचं आहे. तर आईला म्हटलं पहिले लिहून ठेव हातावरती, कारण मी किती वेळ गेली बाहेर माझं लक्षातच नाही राहिलं. परवाच्या दिवशी पण गेली होती पण माझ्या लक्षात नाही राहिलं. मी फक्त मस्तपैकी ब्रेडचं पॅकेट घेऊन घरी आली. आणि आज कोण्या हालतमध्ये उंदराचं पॅकेट आणायचं आहे. आणि तशी पण साफसफाई आता घराची एकदा करावंच लागणार आहे. तर एकदा जे उंदीर मेले का डायरेक्टली साफसफाई होऊनच जाते घराची. हे पावसाच्या आणि पण थोडंसं नाही का घरी कुंबटल्यासारखं आणि ते कसं बुरशी लागल्यासारखं असं टाईप काहीतरी दिसून राहिली. ही भिंत बघा कशी दिसते, ही वाली हे बघा आहे ना, हे पावसाच्या बघा कशी झाली ही वाली. ते पावसाच्या ताल झाला आहे सर्व त्या वॉलचा. तर त्याच्यामुळे ते साफसफाई तर करावीच लागणार आहे. म्हणून मी म्हटलं एकदाचं उंदराचं औषध टाकून दिले म्हणजे कुठे जाऊन मरो, तर मग आपण करू. टिकली आई टिकली पॉकेट घेत आहे बघा. कितीचं आहे पाहिलं का वर तिच्यावर प्राईस टॅग आहे. आवडले वाटते आईले. डिझाईन पाहता मी प्राईस पाहता 30 रुपये. 30 रुपयाचं आहे बा हे. घेऊन दे 30 रुपयाचं. एवढं महाग होतं का? कपडा चांगला आहे का? कपडा चांगला आहे बा. बापरे मागच किती सारे. मला घे म्हणताय का? नको, 400 रुपयाचा कोण घेईल, आपण 200 रुपयेवाले. शर्ट्स इकडे जेंट्सचं सेक्शन आहे, पुन्हा जेंट्स सेक्शन. हॅलो, इकडे इलेक्ट्रॉनिक सामान, मिक्सर, पॅन, प्रेस, कुकर. फुल पैसा वसूल सेल म्हणते. आम्ही आलो फक्त स्पेशली काय घ्यायला आलो, कालाहीट घ्यायला आलो आणि बघत बसलो. चला म्हटलं काहीतरी आज थोडंसं फिरावं, म्हणजे आई नेहमी नाही येत, मी तरी तसंच. कितीपर्यंत? प्रेस्टीज 1700, स्मार्ट हे 2499, हे 2400. आम्हाला हे घ्यायचं आहे ना म्हणून आई बघत आहे. प्रेस्टीज हे वाला चांगलं वाटतं आहे. याची क्वालिटी ना बेस्ट वाटत आहे ना. हे बेस्ट क्वालिटी वाटते ही वाली. घेतलं तर ही घ्यायची. कितीचं आहे? प्राईस पण बेस्ट आहे, 3500चं आहे.
चलो. ही सँडविच मशीन आहे बाई, बघा. सँडविच मशीन आहे ही वाली. असं कधी आपण घरी आणू तेव्हा बघू, पण आता सध्या तर बघून घेऊ. मोमोज वगैरे बनवायला, भात वगैरे शिजवायचं, ते भात वगैरे शिजवायचं म्हणजे काही पण करू शकतो आपण. त्यामध्ये बिर्याणी वगैरे लोक करतात आजकाल, तर ते मोठं जात आहे आणि इलेक्ट्रॉनिकवर चालणार आहे. हे वाली गोष्ट आवडली, पितळेची. आतून स्टील आहे बट बाहेरून पितळ आहे आणि मला ही वाली गोष्ट आवडली आहे ना. छान वाटतंय ना. बकेट आहे. हां, तर काहीच मग आम्ही बाहेर गेली होती, तर मला माहितीच आहे. तर आज अशी गोष्ट झाली की मी मग बाहेर गेली होती आणि अचानकमध्ये माझ्या गाडीचा ॲक्सिलेटर वाढलं होतं आणि ब्रेक नव्हता लागला. तर माझा झाला ॲक्सिडेंट आणि मला थोडंसं लागलं आहे पायाला. एकदम जास्त नाही लागलं आहे, बिलकुल नॉर्मलमध्ये थोडंसं लागलं आहे. बट लवकरातच माझ्या गाडीचं काम कंप्लीट करावं लागेल. तर कारण का गेल्या वर्षी पण असं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि गेल्या वर्षी पण माझा ॲक्सिडेंट झाला होता. तर ते समोरच्या टप्परवरून गेलं आणि तेव्हा पण मला असं थोडंसं नॉर्मली लागलं होतं काहीतरी. आणि तेव्हा मी माझ्या फ्रेंडला आणायला गेली होती संध्याकाळी 10 वाजता, काहीतरी 10-10:30 वाजता. आणि आज आई आणि मी होती, दोघीजणी होतो. आणि आज आईच्या बँकेचं काम करायला गेलो होतो, तर तेव्हा झाला होता. तर ते असं म्हणजे तिथे नाही रोड बनणं वगैरे चालू आहे, सर्व गिची पाऊस वगैरे ते आणि चिखल आणि ते सर्व रोड उकरून वगैरे. आणि त्यातच एकाएकी माझं ते बॅलन्स ताबा सुटून गेला. ब्रेक लागत नव्हता आणि ॲक्सिलेटर फुल. आणि ते कसं थोडंसं मग ॲक्सिलेटर एकदाचं वाढलं का थोडंसं हे होऊन जाते, पूर्णपणे दिमाग चालणं बंद होऊन जाते, तसं काहीतरी झालं होतं. तर खूप मोठी गोष्ट होतात आज वाचली आणि खूप याने वाचली मी. कारण का जर सपोज ते जर कम्प्लिटली जर झाला असता ना, तर मी आत्ता इथे नसते, मी आज असते ॲडमिट दवाखान्यामध्ये. आणि जे वरूनच्या जे गोष्टी जर झाल्या असत्या त्या तर वेगळ्याच होत्या, की ज्यांच्यासोबत वगैरे होतं, की ज्याच्यावर घडणार होतं ते तिथे त्याचा खर्च वेगळाच होता. तर चला, आज वाचलं आहे थोडीशी. आणि आजची 14 ऑगस्ट आहे, तर उद्याची 15 ऑगस्ट आहे. तर मार्केटला पण आज खूप जास्त गर्दी होती आणि आमच्या सानुरीची तयारी झाली आहे. तिने जाऊन फ्लॅग वगैरे घेऊन आली आहे. आणि बस आता सानुरीला मी छान मेहंदी काढून देते आणि आजचा ब्लॉग हा मी इथे सेंड करते. तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सो गुड नाईट अँड बाय बाय.